हॅलो स्टुडंट्स, आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन या चॅप्टरला स्टार्ट केलं होतं. आपण या अगोदर एका फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनचं पूर्ण बेसिक आणि एक प्रॉब्लेम घेतलं होतं, बरोबर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही प्रॉब्लेम घेऊया. तर लिहा आजचं प्रॉब्लेम. काल एक प्रॉब्लेम झालं होतं, आज लिहा सेकंड प्रॉब्लेम. अ पेअर ऑफ डायज is thrown four times. Full stop. If getting a doublet is considered as a success. Full stop. Find the probability of two successes. ओके, बरं लिहा आन्सरमध्ये. लेट कॅपिटल X इक्वल टू नंबर ऑफ डबलेट्स. त्यानंतर आपण काय लिहितो रे? एक्सच्या नंतर P लिहावं लागेल की नंबर ऑफ सक्सेस काय घ्यायचा आहे. तर P मध्ये लिहा स्मॉल p इक्वल टू probability of getting a doublet when a pair of dice is thrown. झालं? बरं, आता इकडे लक्ष द्या. काय म्हटलंय तुम्हाला क्वेश्चन मध्ये की दोन डाय थ्रो करायचे आहेत. काय म्हटलंय? दोन डाय काय करायचे आहेत? थ्रो करायचे आहेत. आता दोन डाय एकाच वेळी थ्रो करायचे आहेत आणि ते किती टाइम्स करायचे आहेत? 4 टाइम्स. किती टाइम्स करायचे आहेत? 4 टाइम्स. आता दोन डाय एकाच वेळी आणि 4 टाइम्स जर थ्रो करायचं जर असेल तर मला सांगा, जेव्हा आपण दोन डाय एकाच वेळी जर थ्रो केलं तर त्याच्या नंबर ऑफ आउटकम्स किती येतील? जर दोन डाय थ्रो केलं तर नंबर ऑफ आउटकम्स किती येतील? तर मला सांगा, स्मॉल p मध्ये लिहायचं असेल तर एकाच वेळी दोन डाय थ्रो केल्याच्या नंतर नंबर ऑफ आउटकम्स ह्या 36 येतील. काय ना? 36. आता p म्हणजे सक्सेस आणि क्वेश्चन मध्ये तुम्हाला सक्सेस म्हणून काय विचारलं आहे? तुम्हाला विचारलं आहे क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ पेअर ऑफ डबलेट्स किंवा नंबर ऑफ डबलेट्स. डबलेट्सचा मीनिंग काय होते? जेव्हा तुम्ही दोन्ही डाय एकाच वेळी थ्रो करणार अशा वेळी पहिल्या डायवर आणि दुसऱ्या डायवर 1-1 येईल, कधी 2-2 येईल, 3-3 येईल, 4-4, 5-5 आणि 6-6. हे झालं डबलेट. तर हे पॉसिबल किती टाइम्स आहे? तर तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपण डाय जर दोन्ही डाय एकाच वेळी थ्रो जर केला तर अशा वेळी ते जे डबलेट्स आहेत ते डबलेट येण्याची पॉसिबिलिटी आहे 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6. असं कितीदा येऊ शकतात? 6 टाइम्स. म्हणजे याचा अर्थ असं की 36 पैकी 6 टाइम्स हा तुमचा काय होईल? नंबर सक्सेस होईल. काय होईल? सक्सेस. म्हणून p ची व्हॅल्यू 6 डिवाइड बाय काय आलं? 36 आलं. तर मला सांगा, p ची व्हॅल्यू 6 डिवाइड बाय 36 म्हणजे 6 चा 36 ला डिवाइड होईल तर काय होईल? 1/6. तर p ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला? 1/6 मिळेल. त्यानंतर तुम्ही काय फाइंड करतोय आपण? p च्या नंतर फाइंड करतो q, ज्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल. काय असते? 1 - p म्हणजेच इक्वल टू 1 - p, ज्याची व्हॅल्यू किती फाइंड केला आपण? 1/6. काय फाइंड केला? 1/6. ह्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय 6 × 1 6 - 1 तर तुम्हाला काय मिळेल? 5 डिवाइडेड बाय 6. तर p आणि q दोन्ही गोष्टी तुम्हाला फाइंड झाल्या. p आणि q मिळाल्यानंतर कालच्या प्रॉब्लेमची प्रोसेस आणि याच्यानंतर येणाऱ्या सर्व प्रॉब्लेमची प्रोसेस सेम आहे. म्हणून p निघाला, q निघाल्याबरोबर आपण काय घेतो? गिव्हन. काय घेतो? गिव्हन. आता गिव्हन मध्ये आपण काय घेणार? स्मॉल n घेणार. काय घेणार? स्मॉल n. आता मला सांगा, क्वेश्चन मध्ये जे पेअर ऑफ डाय आहे ते किती टाइम्स थ्रो करा म्हटलाय? तर पेअर ऑफ डाय हे क्वेश्चन मध्ये 4 टाइम्स थ्रो करा म्हटलाय. तर स्मॉल n ची व्हॅल्यू किती होईल रे? 4. काय होईल? 4. आता स्मॉल n जर 4 झाल्याच्या नंतर याची प्रोसेस काय असते?
आपल्याला लिहावं लागते एक्स फॉलोज बी ऑफ एन पी. लिहावं लागते, लिहिणार एक्स फॉलोज बी ऑफ एन. आय ची व्हॅल्यू किती 4 आणि पी ची व्हॅल्यू किती आली रे 1/6. बरोबर. एवढं झाल्याच्या नंतर आपण काय फाइंड करणार प्रोबॅबिलिटी. म्हणून द PMF probability mass function of x probability mass function is असं नाही करणार. the probability is probability लिहिणार तर probability लिहिल्यामुळे the probability is काय फॉर्म्युला लिहितो रे आपण P of x equal to सांगा फॉर्म्युला काय असते सांगा. P of x is equal to NCx P to the power x Q to the power n minus x. काय असते NCx P to the power x Q to the power n minus x. So therefore P of x is equal to n. n ची व्हॅल्यू किती 4cx. P ची व्हॅल्यू किती 1/6 चा पावर. P ची व्हॅल्यू 1/6 त्याचा पावर काय येणार x. आणि Q ची व्हॅल्यू किती 5/6 त्याचा पावर n x. तर n ची व्हॅल्यू किती 4 - x. तर काय मिळेल तुम्हाला 4 - x. ही हा जी काही प्रोसेस आहे ही सेम प्रोसेस असेल म्हटलं मी प्रत्येक क्वेश्चनला. तर आपण सेम प्रोसेस P of x equal to 4cx 1/6 चा पावर x 5/6 चा पावर 4 - x इथपर्यंत केला. आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं आहे की फाइंड द प्रोबॅबिलिटी. काय विचारलं आहे फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 सक्सेसेस. काय विचारलं आहे फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 सक्सेसेस. म्हणून इथे काय लिहायचं की नाव. आता आपण काय फाइंड करणार नाव द probability of 2 successes. कितीसाठी 2 successes. probability of 2 successes साठी आपण फाइंड करायचं आहे. क्वेश्चन मध्ये विचारलं आहे. तर मला सांगा इथे काय येईल इथे येणार P of 2 येईल. काय येणार P of 2 म्हणजे x च्या ठिकाणी काय येत आहे रे 2. तर जिथे जिथे x आहे तिथे काय पुट करायचं 2. तर इथे काय लिहिणार 4cx x च्या ठिकाणी 2 1/6 x च्या ठिकाणी 2 आणि इथे 5/6 4 - x च्या ठिकाणी 2. समजले इथपर्यंत. ओके. समोर आपण याला सॉल्व करत आहोत. समोर कसं सॉल्व करणार बघा P of 2 is equal to बरं इथे 2 का बरं आला कारण का 2 सक्सेसेस किंवा 2 सक्सेसेस साठी फाइंड करायचं आहे. म्हणून आपल्याला कशासाठी द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस कशासाठी फाइंड करायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस. 2 सक्सेसेस असल्यामुळे P of 2 आला तर 4c2 1/6 चा पॉवर 2 5/6 चा पॉवर 4 - 2. इथे काय येईल रे 4c2. हा आता मी यासाठी तुम्हाला एक काल सांगितलं होतं की ह्या दोघांच्या मधामधला डिफरन्स 1 किंवा 2 जर होत असेल तर अशा वेळी तो फॉर्म्युला लावायचं म्हटलं. बरोबर आहे. बट मी समजा इथे जर तो फॉर्म्युला लावलं कोणतं NCx वाला तर काय होईल रे वरती n असतो NCx चा फॉर्म्युला काय होतो NCx n - x. असं होत असल्या कारणामुळे n च्या ठिकाणी 4च राहील. तर 4c 4 - x x म्हणजे 2 आहे तर 4 - 2 होईल. आणि तसा जर केलो तर 4 - 2 किती होईल 2च होईल. म्हणजे त्या फॉर्म्युल्यानुसार जर मी याला लिहायला गेलो त्या फॉर्म्युल्यानुसार जर मी लिहितो म्हटलो तर तो होईल तुम्हाला 4c 4 - 2 आणि 4 - 2 म्हणजे काय येणार आहे ते 2च येणार. म्हणजे याचा अर्थ याला त्या फॉर्म्युल्यानुसार जर लिहितो म्हटलो तरी पण सुद्धा इथे काय येत आहे सेम टू सेम असाच येत आहे 4c 2च येईल. या कारणामुळे याला तो फॉर्म्युला लावण्याची गरज नाही. याला तो फॉर्म्युला नाही लावलं तरी चालेल. डायरेक्ट सॉल्व करायचा. फॉर्म्युला लावला तरी असाच येणार आहे. म्हणून आता सर्वात इम्पॉर्टंट याला सॉल्व कसं करायचं आपण
11th मध्ये परमुटेशन आणि कॉम्बिनेशन स्टडी करतो. आता परमुटेशन आणि कॉम्बिनेशन मधला हा कॉम्बिनेशनचा कन्सेप्ट आहे. तिथे काय लावायचं? कॉम्बिनेशनचा कन्सेप्ट. कसं लावायचं? लक्ष द्या. हा असा कन्सेप्ट तुम्हाला आता नेहमी याच्यानंतरच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येईल. मग याला लावायचं कसं? तर 4C2 जर असेल तर वर काय आहे? 4. ह्या 4 ला रिव्हर्स मध्ये इथे जेवढं लिहिलं असेल तेवढ्या टाइम लिहायचं. काय म्हटलं मी? इथे जो कोणी असेल त्याला रिव्हर्स मध्ये इथे जे लिहिलं असेल तेवढ्या टाइम्स लिहायचं. कसं? बघा, 4 ला रिव्हर्स मध्ये लिहिणार किती टाइम्स? इथे किती आहे? 2. तर 2 टाइम्स. तर कसं लिहायचं? 4 × 3. काय लिहायचं? 4 × 3. 4 ला रिव्हर्स मध्ये म्हणजे 4 3 2 1 असा रिव्हर्स मध्ये लिहायचं. कुठपर्यंत? इथे जो लिहिला असेल तिथपर्यंत. म्हणजे जेवढ्या टाइम्स इथे जो नंबर असेल तेवढ्या टाइम्स त्याला रिव्हर्स मध्ये लिहत न्यायचं. समजलं? तर या 4 ला काय लिहायचं? 2 टाइम्स म्हणजे 4 × 3 2 टाइम्स झाला. आणि याच्या डिवाइड मध्ये लिहायचं. डिवाइड मध्ये काय लिहायचं? इथे जो लिहिला असेल 1 पासून सुरुवात करायची आणि इथे जो लिहिला असेल तिथपर्यंत मल्टिप्लाय मध्ये लिहत न्यायचं. समजा कसं? इथे किती लिहिलाय रे? 2. सुरुवात कुठून करायची म्हटलं मी? 1 पासून. इथे लिहायचं 1 × 2. 2 आलं, संपलं. आता त्या समोर लिहायचं नाही. इथे जर समजा फॉर एक्झाम्पल 3 असतं तर मी या 4 ला कसं लिहिलं असतो? 4 × 3 × 2 3 टाइम्स लिहिलो असतो. आणि डिवाइड मध्ये इथे 3 असतं तर कसं लिहिलं असतो? 1 × 2 × 3 लिहिलं असतं. राईट? लक्षात? हा लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. कारण का असंच कन्सेप्ट तुम्हाला समोर आता येणार आहे. बरं, 4C2 ला मी लिहिलं 4 × 3 / 1 × 2 लिहिलं. इंटू मध्ये काय आहे? 1 चा पॉवर 2 होईल म्हणजे 1 चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर काय होते? 1. डिवाइड मध्ये 6 चा पॉवर काय होईल? 2. तर 6 चा पॉवर 2च लिहितो इथे. 6 चा पॉवर 2. त्यानंतर इथे 5/6 चा पॉवर 4 - 2 आहे. तर 5/6 चा पॉवर 4 - 2 जर लिहायचं असेल तर इथे लिहिता येईल 5/6 चा पॉवर 4 - 2 म्हणजेच काय राहणार? 2. इथे काय राहील रे? 2 राहील. बरोबर? ओके. इथे समोर बघा, ह्या 2 चा ह्या 4 ला डिवाइड होते 2 टाइम्स. किती टाइम्स? 2 टाइम्स. तर मला सांगा 2 × 3 6. 6 / 1 6. तर इथे काय येईल? 2 × 3 6. 6 / 1 6 इंटू 1 / 6 स्क्वेअर आहे इंटू 5 चा स्क्वेअर किती? 25. आणि इथे 6 चा स्क्वेअर आहे. याला सुद्धा मी कसं लिहितो? 6 चा स्क्वेअर असंच लिहितो. लिहिलं? बरं, ह्या 6 च्या स्क्वेअरला डिवाइड होईल 6 टाइम्स. म्हणजे 6 आणि 6 कट होईल, पण स्क्वेअर असल्या कारणामुळे एक 6 कट झाला तरी एक 6 राहील. मग मला सांगा इथे तुम्हाला काय मिळेल? तर तुम्हाला इथे मिळेल P(2) = 1 × 25 म्हणजेच 25 डिवाइड मध्ये 6. इथे एक 6 उरलाय ना. 6 × 6 चा स्क्वेअर म्हणजे काय उरेल? 6 चा क्यूब उरेल. तो देअरफॉर P(2) = 25 डिवाइडेड बाय 6 चा क्यूब करा. सांगा 6 चा क्यूब किती होते? तुम्हाला माहित आहे की 6 चा क्यूब किती होते? तो होते 216. काय होते? 216. तर P(2) = मला काय मिळालं? 25 डिवाइडेड बाय 216. काय मिळालं? 25 डिवाइडेड बाय 216. तर आपण हा क्वेश्चन समजलं पूर्ण? बरोबर आहे? ओके, लिहा नेक्स्ट क्वेश्चन. लिहा नेक्स्ट क्वेश्चन लिहा. There are 5% defective items. There are 5% defective items in a large bulk. In a large bulk of items. In a large bulk, bulk, bulk of items. Full stop. What is the probability that a sample of 10 items, what is the probability that a sample of 10 items, items will include
will include not more than one defective items. Will include not more than one defective items. ओके, फुल स्टॉप लिहा. आंसर मध्ये लिहा. लेट x कैपिटल X इक्वल टू नंबर ऑफ डिफेक्टिव आयटम्स. नंबर ऑफ डिफेक्टिव आयटम्स. त्यानंतर स्मॉल p लिहावा लागतो. लिहा स्मॉल p लिहा. प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव आयटम्स. प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव आयटम्स लिहिलं. बरं, आता बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय. इथपर्यंत क्लिअर झालं ना. आता लक्ष द्या. काय म्हटलंय, 5% डिफेक्टिव्ह आयटम्स आहेत. एक खूप मोठा बल्क आहे. बल्क म्हणजे एक खूप मोठं काहीतरी, समजा एक पेन आहेत. पेनचं खूप मोठं ढीग आहे. 1000 2000 सगळे खूप सारे पेन आहेत. त्याला म्हणून आपण बल्क आयटम्स. बल्क म्हणजे खूप मोठा आयटम्स, बल्क आयटम्स आहे. आणि त्याच्यामध्ये 5% पीसेस म्हणजे 5% पेन ह्या डिफेक्टिव्ह आहेत, म्हणजे खराब आहेत. 5% पेन कशा आहेत, खराब आहेत. तर क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे की त्या खूप साऱ्या 1000 2000 असतील जे काही असणार, त्यापैकी 10 पेन उचलायचे आहेत. किती पेन उचलायचे आहेत, 10. कोणतेही ते आपल्याला माहित नाहीये चांगल्या कोणत्या आणि डिफेक्टिव्ह कोणत्या आहेत. पण एक गोष्ट कन्फर्म की त्या खूप साऱ्या पेनच्या ढिगामध्ये 5% म्हणजे 5% पेन ह्या कशा आहेत, खराब आहेत. पेन मी आयटम्स म्हटलं आहे, पण मी त्याला तुम्हाला समजण्यासाठी पेन घेतो. त्यापैकी आपल्याला 10 पेन्स उचलायचं आहे. आणि 10 पेन्स उचलायचं जर आहे तर त्यापैकी 10 पेन्स पैकी 10 आयटम्स विल इन्क्लूड नॉट मोर दॅन 1 डिफेक्टिव्ह आयटम. त्या 10 मध्ये एकापेक्षा जास्त खराब पेन नसेल असे प्रोबॅबिलिटी काय असेल ते आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजे 10 क्वेश्चन मध्ये काय म्हटलं बरोबर लक्ष द्या. 5 टोटल खूप साऱ्या आयटम्स आहेत. त्याच्यापैकी 5% आयटम खराब आहेत, डिफेक्टिव्ह आहेत. आता क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की त्या खूप साऱ्या खूप साऱ्या आयटम्स मधून 10 आयटम्स आपल्याला बाहेर काढायचे आहेत. आणि 10 आयटम्स मध्ये एकापेक्षा जास्त डिफेक्टिव्ह आयटम्स नसणाऱ्यांची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. आता एकापेक्षा जास्त डिफेक्टिव्ह आयटम्स नसणाऱ्यांची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची असल्यामुळे आपल्याला सक्सेससाठी घ्यावं लागेल 5% डिफेक्टिव्ह आयटम्स. कारण का आपल्याला त्याच्याच बेसिसवर आपल्याला फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. तुम्ही x आणि p लिहिल्या. ओके, आता त्यामध्ये काय लिहायचं, तर p मध्ये काय लिहिणार, किती % डिफेक्टिव्ह आयटम्स आहेत रे, तर 5% काय आहेत, डिफेक्टिव्ह आयटम्स आहेत. 5% डिफेक्टिव्ह आयटम्स असल्या कारणामुळे p मध्ये काय लिहायचं, 5%. आता पर्सेंटला नॉर्मल व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करा, तर काय येणार, 5 डिवायडेड बाय 100. पर्सेंटला कन्वर्ट करायचं असेल तर आता 5 चा 100 ला डिवाइड होईल तर तो काय मिळेल तुम्हाला, 1/20. काय मिळेल, 1/20. ही कोणाची व्हॅल्यू झाली, p मिळाल्यानंतर आपल्याला काय काढावा लागतो, q. कोणाची गरज पडेल, q. आता हे सेम प्रोसेस आहे, तुम्हाला माहित आहे. q म्हणजे होईल 1 - p. मिळेल 1 - p ची व्हॅल्यू काय आहे, 1/20. हा दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय कराल तर 20 × 1 20 - 1 तर तुम्हाला काय मिळेल, 19 डिवायडेड बाय 20. तर q ची व्हॅल्यू काय मिळाली, 19 डिवायडेड बाय 20. p मिळाला 1/20, q मिळाला 19 डिवायडेड बाय 20. ओके, बरं. यानंतर तुम्हाला आपण काय लिहितो, गिव्हन. काय लिहितो, गिव्हन. लिहिला. गिव्हन लिहिल्याच्या नंतर गिव्हन मध्ये स्मॉल n लिहिणार. आता स्मॉल n मध्ये क्वेश्चन मध्ये असं म्हटलं आहे की 10 आयटम्स पिकअप करा. 10 आयटम्स काढायचे आहेत. 10 आयटम्स काढायचे आहेत म्हणजे n ची व्हॅल्यू किती होईल, 10. किती होईल, 10. n मिळाला, p मिळाला, तर आपल्याला लिहावा लागतो x follows b of np. काय लिहावा लागतो, x follows b of np. म्हणजे x follows b of n ची व्हॅल्यू किती, 10 आणि p ची व्हॅल्यू किती, 1 डिवायडेड बाय 20. बरोबर. बरं. सो देअरफॉर द PMF इज, PMF म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन लिहिला तरी चालेल, आपण तोच फाइंड करत आहोत.
आणि फक्त प्रॉबॅबिलिटी इज लिहिला तरी चालेल, काही हरकत नाही. द PMF इज काय फॉर्म्युला होईल रे? P ऑफ x इज इक्वल टू सांगा फॉर्म्युला. बरं मी लिहितो, तुम्ही म्हणा, तुम्हाला यायला पाहिजे फॉर्म्युला. काय येईल? NCx p टू द पॉवर x q टू द पॉवर n मायनस x. आता एवढं 2-3 प्रॉब्लेम होत आहे, तुम्हाला फॉर्म्युला पाठ झालं असेल. काय फॉर्म्युला होतो? NCx p टू द पॉवर x q टू द पॉवर n मायनस x. तर p ऑफ x इक्वल टू n, n ची व्हॅल्यू किती आहे? 10 cx आहे ना. त्यानंतर p ची व्हॅल्यू किती आहे? 1 डिवायडेड बाय 20 चा पॉवर x आणि q ची व्हॅल्यू किती आहे? 19 डिवायडेड बाय 20 चा पॉवर n म्हणजे 10 मायनस x. व्हॅल्यू मोठे आहेत, थोडा बरोबर केअरफुली लक्ष द्या. 10 cx 1/20 चा पॉवर x 19 डिवाइड बाय 20 चा पॉवर 10 मायनस x. ओके, इथपर्यंत लिहायचं. इथपर्यंत लिहिल्याच्या नंतर इथपर्यंत लिहायचं, व्हिडिओला स्टॉप करून इथपर्यंत लिहून घ्या. इथपर्यंत झाल्याच्या नंतर जे मी सांगत आहोत ते लिहा. इथपर्यंत लिहून घ्या. स्टॉप करा व्हिडिओला, लिहून घ्या. आता समोर लिहा. Now probability that the 10 items will include comma that not more than one defective items. ओके, बरं याचा मीनिंग काय होते लक्ष द्या. याचा मीनिंग होते की जो काही प्रॉबॅबिलिटी काढायची आहे ते अशी प्रॉबॅबिलिटी काढा ज्यामध्ये एका ॲटम्स पेक्षा जास्त डिफेक्टिव्ह ॲटम्स नको. आता नॉट मोर दॅन म्हटलंय बघा. कालच्या पण आपण पहिल्या क्वेश्चन मध्ये बघितला होता की नॉट मोर दॅन म्हणजे जिथे मोर दॅन येत असेल तिथे ते व्हॅल्यू किंवा त्याच्यापेक्षा खालच्या व्हॅल्यूची म्हणजे कमी व्हॅल्यूची काय करावं लागते? प्रॉबॅबिलिटी. ॲट मोस्ट मध्ये बघितला होता. तसंच ॲट लिस्ट असेल म्हणजे कमी असेल दिलं तर ती व्हॅल्यू किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यूची आपल्याला काय करावं लागते? प्रॉबॅबिलिटी काढावा लागतो. आता या मधामध्ये म्हटलं आहे नॉट मोर दॅन 1 म्हणजे एक पेक्षा जास्त नको, म्हणजे आपल्याला प्रॉबॅबिलिटी काढावं लागेल. काय प्रॉबॅबिलिटी काढावं लागेल? P ऑफ x इज लेस दॅन इक्वल टू 1 म्हणजे नॉट मोर दॅन 1 पेक्षा मोठा नको म्हणजे 1 किंवा 1 पेक्षा छोट्या व्हॅल्यूची आपल्याला काय काढायची आहे? प्रॉबॅबिलिटी. आता 1 किंवा 1 पेक्षा छोटा किती राहू शकते रे? तर व्हेरी सिंपल, प्रॉबॅबिलिटी तर निगेटिव्ह राहत नाही म्हणजे याचा अर्थ 1 किंवा 1 पेक्षा छोटी म्हणजे एकतर P ऑफ 0 प्लस P ऑफ 1 काय असेल? P ऑफ 0 प्लस P ऑफ 1. आता मला सांगा P ऑफ 0 जर लिहितो म्हटलं म्हणजे x च्या ठिकाणी किती आलं? 0. x च्या ठिकाणी 0 आलं म्हणजे याचा अर्थ 10c x च्या ठिकाणी 0 1 डिवायडेड बाय 20 चा पॉवर x म्हणजे 0 19 डिवायडेड बाय 20 चा पॉवर 10 मायनस 0 होईल. बरं काल मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नोट लिहून दिला होता 4. त्या 4 नोट मध्ये एक फॉर्म्युला होता. काय फॉर्म्युला होता? NC0. काय फॉर्म्युला होता? NC0. NC0 असेल तर याचा आन्सर काय होते? 1 होते. काय होते? 1. सेम टू सेम आहे बघा. n च्या ठिकाणी 10 आहे कारण का n ची व्हॅल्यू 10 आहे. 10C0 म्हणजे हा काय होणार? 1 इंटू 1/20 चा पॉवर 0 कोणाचाही पॉवर जर 0 असेल त्याचे आन्सर 1 होते. हा 1 येईल इंटू 19 चा पॉवर 10 मायनस 0 म्हणजे 10 होईल. 10 मायनस 0 म्हणजे 10. तर 19 चा पॉवर 10 डिवाइड मध्ये 20 चा पॉवर काय येईल? 10. 19 चा पॉवर 10 डिवाइड मध्ये 20 चा पॉवर 10. बरं एक मिनिट, हा झाला P ऑफ 0 प्लस आहे तर इथे प्लस द्यावा लागेल आणि मग कोण पाहिजे आपल्याला? कोण हवाय? P ऑफ 1 म्हणजे ही झाली P ऑफ 0 ची व्हॅल्यू प्लस P ऑफ 1 पण सोबतच काढावं लागेल.
पी ऑफ 1 काढायचं असेल म्हणजे एक्सच्या ठिकाणी किती आहे 1, म्हणजे इथे काय होणार रे 10c एक्सच्या ठिकाणी 1 डिवाइड बाय 20 चा पॉवर एक्सच्या ठिकाणी 1 आणि 19 डिवायडेड बाय 20 चा पॉवर एक्सच्या ठिकाणी काय येईल 10 मायनस 1. एक मिनिट, काय येणार 10 मायनस 1. बरोबर. ओके, याला समोर सॉल्व केला तर 10c0 1 होते. मी आता फॉर्म्युला सांगितलं इकडे लिहून ठेवून देतो तुम्हाला, तुम्ही पण लिहून ठेवायचं. nc0 काय होईल 1 होते. काय होते 1, राहील लक्षात. आणि दुसरं समोर 1/20 चा पॉवर 0, कोणत्याही नंबरचा पॉवर 0 असेल तो 1 होते. त्यानंतर 19 चा पॉवर 10 मायनस 0 10, 20 चा पॉवर 10 मायनस 0 10, प्लस आहे तर प्लस आहे ना. बरं 10c1 काय व्हायला पाहिजे रे, तर हा सुद्धा फॉर्म्युला आपण कालच्या नोटमध्ये लिहिला होता. nc1 असेल तर त्याचा आन्सर होते n. काय होते n. बरोबर, म्हणजे याचा अर्थ 10c1 काय व्हायला पाहिजे n म्हणजे कोण 10. काय व्हायला पाहिजे 10 इंटू 1/20 चा पॉवर 1 म्हणजेच 1/20 इंटू 10 मायनस 1 किती होणार 9 व्हायला पाहिजे. 10 मायनस 1 किती होणार 9. 10 मायनस 1 9 होईल, म्हणजे याचा अर्थ 19 चा पॉवर 9 डिवाइड मध्ये 20 चा पॉवर 9. समजलं काय. बरं, नाही समजलं तर व्हिडिओला रिपीट करून आणखी बघायचं, पण या टाईपने बघायचं. याला क्लिअर केल्याशिवाय राहायचं नाही, हा क्लिअर व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. बरं, 1 इंटू 1 इंटू 19 चा पॉवर 10 20 चा पॉवर 10 प्लस 10c1 म्हणजे 10 1/20 इंटू 19 चा पॉवर 10 मायनस 1 9 डिवाइड बाय 20 चा पॉवर 10 मायनस 1 9. समोर जर सॉल्व केला तर मला सांगा 1 इंटू 1 इंटू 19 चा पॉवर 10 डिवाइड बाय 20 चा पॉवर 10 काय मिळणार तुम्हाला. तुम्हाला मिळेल 19 चा पॉवर 10 डिवाइडेड बाय 20 चा पॉवर 10 असंच मिळेल, कारण का 1 इंटू 1 इंटू धिस टर्म इज सेम टर्म 19 चा पॉवर 10 डिवाइड बाय 20 चा पॉवर 10 प्लस 10 इंटू 1 10. बरं, आता तुम्हाला वाटलं असेल 10 चा 20 ला डिवाइड मध्ये केलं का बरं नाही करायचं का बरं, कारण का इथे 20 इथे 20 आहे, कॅल्क्युलेशन करायला आपल्याला इझी जाईल म्हणून 10 इंटू 1 10 इंटू 19 चा पॉवर 9 इथे येणार 19 चा पॉवर 9 डिवाइड मध्ये 20 इंटू 20 टू द पॉवर 9 काय होणार 20 टू द पॉवर 12. 20 चा पॉवर काय मिळेल तुम्हाला 10 मिळेल. बरं, आता इम्पॉर्टंट लक्ष द्या. दोघांचे बघा, दोघांमध्ये जर बघाल रे तर इथे पण काय आहे, इथे पण आहे तुम्हाला 20 चा पॉवर 10, इथे पण आहे 20 चा पॉवर 10. तर मी डिवाइड मध्ये 20 चा पॉवर 10 कॉमन काढू शकतो. 20 टू द पॉवर 10 काय काढलो कॉमन. ओके. बरं, न्यूमरेटर मध्ये बघा इम्पॉर्टंट 19 चा पॉवर काय आहे 10 आणि 19 चा पॉवर काय आहे 9. इथे छोटा पॉवर आहे, इथे मोठा पॉवर आहे, म्हणजे मी 19 टू द पॉवर 9 19 चा पॉवर 9 हा काय काढू शकतो कॉमन. म्हणून मी इथे 19 चा पॉवर 9 काय काढलो कॉमन काढतो. आता 19 चा पॉवर 9 कॉमन काढलो तर मला इथे सांगा 19 चा पॉवर 10 होता, त्यापैकी 19 चा पॉवर 9 कॉमन काढलो तरी एक 19 उरेल, तो इथे लिहिणार 19. बरं, 20 चा पॉवर 10 तर हा तर कॉमन निघालाच आहे, प्लस आहे तर प्लस 19 चा पॉवर 9 कॉमन निघालं, 20 टू द पॉवर 10 कॉमन निघालं. इथे काय उरणार 10. काय उरणार 10. बरोबर. ओके, तर मला सांगा P ऑफ x इज लेस दॅन इक्वल टू 1 इक्वल टू मला काय मिळेल 19 प्लस 10 किती 29. बरोबर, इंटू 19 टू द पॉवर 9 डिवायडेड बाय 20 टू द पॉवर 10. तर या टाइपने तुम्हाला काय मिळेल आन्सर. बघा, याला सॉल्व नाही केलं तरी चालेल, कारण का या मधामध्ये जी व्हॅल्यू आलेली आहे ती खूप मोठी आहे आणि एवढी मोठी व्हॅल्यू सॉल्व करण्याची गरज नाही. याला असंच लिहिलं तरी चालेल. म्हणजे तुम्हाला विचारलं होतं की प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नॉट मोर दॅन 1
आयटम्स, डिफेक्टिव्ह आयटम्स, ते किती मिळेल 29 इंटू 9 टू द पॉवर 9 डिवाइड बाय 20 टू द पॉवर 10. ओके. बरं, हा इथपर्यंत पूर्ण लिहून घ्या. हा पूर्ण इथपर्यंत लिहायचा आहे तुम्हाला, तर कम्प्लीट करून टाका. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. लिहा नेक्स्ट प्रॉब्लेम. लिहा. If a fair coin is tossed, full stop, 10 times, एक मिनिट लिहा है, बराबर लिहा. If a fair coin is tossed 10 times, full stop, find the probability of getting exactly 6 heads. लिहा. फुल स्टॉप. लिहा. आंसर मध्ये लिहा. लेट कैपिटल X इक्वल टू number of heads. Capital X equal to number of heads in an experiment. Capital X equal to number of heads in an experiment. त्यानंतर आपण काय लिहितो? स्मॉल p. लिहा स्मॉल p. लिहा probability of getting number of heads. Probability of getting number of heads. Probability of getting number of heads. चला पी मध्ये लिहा. आपण प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग नंबर ऑफ हेड्स लिहिलं. मला सांगा पी मध्ये काय यायला पाहिजे, तर एखादा कॉइन टॉस केल्याच्या नंतर आपण कधीही पी ची व्हॅल्यू काढते वेळी एकच कन्सिडर करायचा असेल तर मग एकच कॉइन टॉस केल्याच्या नंतर एक हेड तर एक काय होऊ शकते, टेल. आता आपल्या सक्सेस मध्ये कोण आहे, नंबर ऑफ हेड्स. म्हणून आपण जर एक कॉइन टॉस जर केला तर नंबर ऑफ हेड किती येतील, एक. किती पैकी, एका कॉइनला आपण टॉस केला तर नंबर ऑफ आउटकम्स, एक कॉइन टॉस केल्याच्या नंतर नंबर ऑफ आउटकम्स 2 येतात. त्याच्यापैकी नंबर ऑफ हेड म्हणजे सक्सेस किती होईल, 1. म्हणून आपली पी ची व्हॅल्यू किती बनेल, 1/2. किती बनेल, 1/2. म्हणजे एक कॉइन टॉस केल्यानंतर 2 आउटकम्स आणि त्याच्यापैकी नंबर ऑफ हेड्स हा आपला सक्सेस असल्या कारणामुळे किती पॉसिबिलिटी आहे, 1 आहे. म्हणून 1/2. बरं 1/2 जर पी झाला तर क्यू काढायचं. क्यू ची व्हॅल्यू असते 1 - पी, म्हणजे 1 - पी ची व्हॅल्यू 1/2. 1 - 1/2 म्हणजे तुम्हाला काय मिळेल, 1/2. पी आणि क्यू मिळाला. हे झाल्याच्या नंतर आपण सोबतच काय लिहितो, गिव्हन मध्ये काय येणार, स्मॉल एल. क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, कॉइन जो फेअर कॉइन आहे तो किती टाइम्स टॉस करा म्हटलाय, 10 टाइम्स. म्हणजे एन ची व्हॅल्यू किती होणार, 10. त्यानंतर आपण लिहिण्याची प्रोसेस आहे आपली, ते काय लिहितो, x follows b of np. काय लिहितो, x follows b of np. म्हणजे x follows b of n. n ची व्हॅल्यू किती आहे, 10 आणि p ची व्हॅल्यू किती आहे, 1/2. बरोबर. ओके. त्यानंतर therefore the PMF is, सांगा बघू फॉर्म्युला काय असतो, p of x इक्वल टू, बघा मी लिहितो, तुम्ही म्हणायचं मागे मागे, NCX p to the power x q to the power n minus x. NCX p to the power x q to the power n minus x. मला सांगा p of x equal to n. n ची व्हॅल्यू काय आहे, 10cx p to the power x. x ची p ची व्हॅल्यू काय आहे, 1/2 चा पावर x आणि q ची व्हॅल्यू 1/2 चा पावर n म्हणजे 10 - x. बरोबर. सो नाउ तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय फाइंड करा म्हटलाय, नाउ द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 6 हेड्स. क्वेश्चन मध्ये काय फाइंड करा म्हटलाय, प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे एक्झॅक्टली किती हेडची, 6 हेडची. म्हणजेच तुम्हाला p ऑफ x ची व्हॅल्यू किती होणार, 6. तर p ऑफ 6 येईल. इथे जर लिहिलं तर काय येईल, 10cx, x च्या ठिकाणी 6 इंटू 1/2 चा पावर 6 इंटू 1/2 चा पावर 10 - 6.
बरोबर आहे. ओके, आता मला सांगा इथे 10C6 आहे, ह्या दोघांचा जर मी डिफरन्स जर केलो तर मला सांगा दोघांचा डिफरन्स किती येईल 4. पण मी काय सांगितलं, जर ह्या दोघांचा डिफरन्स 1 किंवा 2 जर येत असेल, 1 किंवा 2 जर येत असेल तर जनरली तो फॉर्म्युला यूज करायचा NC(x) वाला, नाहीतर करायचं नाही. जर इथे जर तसा केला दोघांचा डिफरन्स 1 किंवा 2 तर येणार नाही, म्हणून इथे जर अप्लाय केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. केला तर थोड्या व्हॅल्यू शॉर्ट होतील आणि नाही केला थोड्या व्हॅल्यू मोठ्या होतील. बरोबर. चला, तर मी आता करत नाही, डायरेक्ट याला सॉल्व्ह करतो. कसं करायचं बरं लक्ष द्या. मला सांगा, आता या आधीच्या प्रॉब्लेम मध्येच तुम्हाला सांगितलं होतं की 10C6 जर असेल तर याला कसं लिहायचं, त्या 10 ला रिव्हर्स लिहायचं. किती टाइम्स, 6 असल्यामुळे 6 टाइम्स. तर कसं लिहिणार, 10 × 9 × 8 × 7 × 6. किती झालं, 1 2 3 4 5 आणि × 5 म्हणजे 6 टाइम्स. बरोबर. 10 × 9 × 8 × 7 × 6 × 5 किती टाइम्स लिहिलं मी, 6 टाइम्स. डिवाइड मध्ये लिहावं लागेल, किती आहे ते 6. 1 पासून स्टार्ट करायचं, 6 येईपर्यंत लिहायचं. इथे काय येणार, 1 × 2 × 3 × 4 × 5 × 6. 10 ला रिव्हर्स मध्ये 5 पर्यंत म्हणजे 6 टाइम्स आणि 1 ला 6 पर्यंत लिहत न्यायचं. इंटू 1 चा पॉवर 6 1, 2 चा पॉवर 6 2 to the power 6 इंटू 1 चा पॉवर 10 - 6 किती रे मुलांनो 4. 1 चा पॉवर 4 1, डिवाइड मध्ये 2 चा पॉवर किती होणार 4, तर 2 चा पॉवर 4 येईल. बरं, आता यामध्ये बघा बरं काय होते, काय तर बघा 5 आणि 5 कॅन्सल होईल, 6 आणि 6 पण कॅन्सल होईल. आणखी काय होऊ शकते, ह्या 4 चा 8 ला डिवाइड होते 2 टाइम्स, 3 चा 9 ला डिवाइड होते 3 टाइम्स आणि 2 चा 10 ला डिवाइड होते 5 टाइम्स. सर्वच्या सर्व गोष्टी कॅन्सल झाल्या. तर इथे तुम्हाला काय मिळेल बरोबर बघा, 5 5 कॅन्सल, 6 6 कॅन्सल, त्यानंतर 4 चा 8 ला डिवाइड 2 टाइम्स झालं, 3 चा 9 ला डिवाइड 3 टाइम्स झालं, 10 ला 2 चा डिवाइड 5 टाइम्स झालं. तर वर काय उरलं रे, 5 × 3 × 2 × 7 लिहून घेतो. काय उरलं 5 इथे 3 इंटू इथे 2 इंटू इथे 7 संपलं. आणि डिवाइड मध्ये 1 आहे तर 1 लिहायची गरज नाही. इंटू 1 × 1 1, डिवाइड मध्ये 2 to the power 6 × 2 चा पॉवर 4, तर हा काय मिळेल 2 to the power 10 मिळेल. बरं, 5 × 3 15, 15 × 2 30, 30 × 7 210 होणार का. एकदा बघा, 5 × 3 15, 5 × 3 15, 15 × 2 30, 30 × 7 210 डिवाइड मध्ये 2 to the power 10. आता 2 to the power 10 किती होते तो फाइंड करावा लागेल. बरोबर आहे. बरं, 2 चा पॉवर 10 फाइंड करायचं असेल तर 2 ला 10 टाइम्स म्हणजे 2 × 2 × 2 असं काय लिहावं लागेल 10 टाइम्स. तर 2 चा पॉवर 10 काय व्हायला पाहिजे, तर 2 × 2 1 चा 2, 2 2 चा 4, 4 2 चा 8, 8 2 चा 16, 16 2 चा 64, सॉरी 32, 32 2 चा 64, 64 2 चा 128, 128 2 चा 256, 256 2 चा 512 आणि 502 चा 124. तर 2 चा पॉवर 10 किती होते 124 होते. काय होतंय 124. बरं, मला सांगा 210 ला आणि 124 ला सुद्धा डिवाइड होऊ शकते, होऊ शकेल. बरं, कितीचा डिवाइड होईल रे, 2 + 1 3, 4 + 2 6 + 7. बरं, याला 2 चं डिवाइड होऊ शकते. चला 2 चं डिवाइड करू. याला जर 2 ने डिवाइड केला तर 210 च्या हाफ 2 ने डिवाइड केल्यामुळे तर 2 1 चा 2 आणि 2 1 चा 2, 2 5 चा 10 म्हणजे 105 येईल. आणि याला जर 2 ने डिवाइड केला तर 512 येईल. काय येईल 512. तर 105 / 512 मिळाला. आणखी डिवाइड होऊ शकतो का, नाही होणार.
तर मला सांगा तुम्हाला आन्सर मिळेल काय मिळेल, P ऑफ 6 इक्वल टू 105 डिवाइड बाय 512. आन्सर चेक करून घ्या. आणखी जर काही कॅन्सल आउट होईल तर करून घ्यायचं, नाही होणार. 512 म्हणजे 105 डिवाइड बाय 512, तर हा तुमचा काय होईल आन्सर होईल. क्लिअर, समजलं? बरं, हा जो काय पोर्शन आहे कंप्लीट करा. आज आपण 3 क्वेश्चन घेतला, राहील लक्षात. याच्यानंतर आणखी क्वेश्चन्स बाकी आहेत. या चॅप्टरचे बाकीचे क्वेश्चन आपण उद्याच्या म्हणजेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेऊया. ठीक आहे, तोपर्यंत बाय.